हां बोला सर. हा मिस कॉल होता याच्यात म्हणून लावला. हो मी केला होता तो फोन. हा मीच केला होता तो फोन. हो बोला ना. मी असं विचारत होतो तुम्हाला की या खेळ्याच्या दारूविषयी तुमची राय काय आहे. हा या खेळ्यामध्ये जे बिना लायसन्स दारू विकतात जे लोक हे केसा टाकल्यानंतरही, तर मग हे याच्यावर तुमची राय काय आहे. कुठची हे जसं की आता आमच्या गावामध्ये जे काही समजा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केल्या होत्या, त्याच्यानंतर कारवाई केली, बऱ्याच दिवसानं केली त्याच्यावर समजा, आता केली काही 2-4 जण लोक तिघईवर. अरे सर्वांवर केल्या, डबल केल्या त्याच्या. डबल केल्या का. मग आता हे विकून राहिले तर तरी ते लोक म्हणतात आमचा धंदा आहे, आमचं पण करत नाही आम्ही धंदा, केसेस करा किती करेल. हो असं ते म्हणणं आहे नाही. हा या दारूवाल्यांचं. मग आता ते रोज आणू का जाईले, तेवढंच गाव आहे का माझं. हो तुमच्या इकडे भरपूर गाव आहेत, बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग आता इथून गाव पाहिलं तर मला मग आता हो मला 112चा कॉल आला होता का नाही सर, मी त्या विषयावर तुम्हाला फोन लावला होता सध्या. तुम्ही असं करा ना, सर दारूबंदी आल्याचं जाणं. हो ते त्याच्यासाठी ते ना मला म्हणत भाऊ तुम्ही त्याची राय विचारा म्हणत, मग तुम्ही ते काय म्हणतात तर मग त्यानुसार तुम्ही LCB वाले भेट जा म्हणून. LCB नाही, हा LCB पोलीसच आहे. हा दारूबंदी वाल्याकडे जा ना, दारूबंदी. हो कलेक्टर ऑफिसच्या पुढे. अरे नाही ना हो. मग दारूबंदीचं त्याचे खातं आहे ना दारूबंदीचं. हो आहे, अकोल्यामध्ये आहे. मग त्याचा पत्ता तिथे जाणार त्या नाना उजोऱ्या घराजवळ. हो का, तिथे जाऊ. मग आणि LCB वाल्यांनाही पण भेटतो ना, कारण तिकून ते म्हणत ना LCB वाल्याची भेट घेता. LCB वाल्याने बी द्या, त्यालाही भेटा. हो तसं करतो मग. त्यासाठी तुम्हाला विचारलं नाही सहज म्हणजे LCB काही LCB एकदा एक केस बनवून काही करू दारूबंदी वाल्याला करा, दारूबंदी वाले ते करतात त्याने बरोबर. हो त्यांना मी म्हणतो मी दाखवून देतो तुम्हाला, एक काही विषय नाही, बरोबर रंग्यात पकडून देतो. हा दारूबंदी वाल्या डायरेक्ट काळे साहेब तिथं. हो कारण की मला समोर विकतात असे, आणि त्यामुळे मला माझ्या समोर गाड्याही जातात तुमच्या, आता त्यावेळेस मला फार खराब वाटते त्या गोष्टीचं. हो मी काय म्हणून राहिलो, तर दारूबंदी वाल्याकडे जा. हा त्याला पुरा अकोला जिल्ह्यात दारू बंद करा म्हणा, हे बगर लायसन्सची. नाही अकोला जिल्ह्यातली नका करू ना, पण हे खेड्यातली फक्त. खेड्यामध्ये कसं आहे सर तुम्हाला माहित आहे, लोक थोडी पेतात भयान अंगात आणतात. खरं महाराष्ट्राची आहे, पण तुमचं एकट्याचं थोडं आहे की नाही. एकट्याचं नाही ना सर, हे गावाविषयीच आहे ना, लोकांची पण नाराजी आहे, पण लोक कसे पेतात ना. तुमचं गाव, तुमच्या गावात दारूच नाही ना. हो आमच्या गावात म्हणजे गाव एकच आहे ना, ग्रामपंचायत. नाही ग्रामपंचायत काही घेणं नाही, तुमच्या गावात दारूच नाही. होती ना बाकराबाद मध्ये दारूच नाही. नाही पूर्वी तुम्ही असेच म्हणत होते, होती ना सर, मागून सरांना दाखवून देईल ना तुमच्या. बाकराबाद मध्ये कुठे आहे हो सर, मोरगाव मध्ये दारू आहे ते. नाही सर, त्या फाट्यावर तो फाटा बाकराबादचाच आहे ना, ज्ञानू ढवळेच्या. काही नका बोलत, फाटाच्या 4 महिन्यापासून मॅच बंद केला तो. हो ना, तर सर आपण इमर्जन्सी कॉल लावला तर सर काही लोक बोलत जो, रिकाम्या घोषणावर बोलत जो. बरं ठीक आहे. तर मग आता मी LCB वाल्यांना भेटेन मग. तिथे LCB जा, मी सांगणार तुम्हाला किती तुम्हाला सांगणार दारूबंदीकडे जा. बरं हो. मग तसं करतो मग. गावामध्ये होती सर, म्हणून मी कॉल केले होते ना तुम्हाला. तुमच्या गावात येतोय नाही, मी SP साहेबांना सांगत नाही, त्याच्या गावात येतोय दारूवाला नाही. SP ला सांगितलं तुम्ही. हो का. तुझ्या गावात येतोय दारूवाला नाही, मोरगाव मध्ये म्हटलं सर त्याच्यावर आपण 2 केसेस केल्या आहे ना. हो ते आता ते विकून राहिलं, तुमचंही तुम्ही काही करू शकत ना त्याला. मग ते आमचा धंदा काय म्हणतात, आम्हाला रोजही नाही आणतात. हो तुम्ही काही करू शकत ना, आता मला समजलं. मग तुम्ही काही करत असाल, एका दांडकून घेऊन तर पाहावं. नाही मग मला अंदर जायचं आहे का, मग तुम्ही माझ्यावरच केसेस करता ना, मला अंदर टाकसाल. मग त्या पोलीसवाले का रात्र तुमच्या त्याच गावात राहतील काय. कारण आता मी तुम्हाला पहिले सांगितलं, माहीत पाहून घ्या, मी सध्या वावर येथून राहिलो एका जणाचं. मी मजुरीवाला माणूस आहो ना, आपल्याला धान्याचं काही घेणं नाही. मग काही कामच नाही कोणासाठी, काय करू नका बिनकामाच्या. पैसा पाहिजे त्यासाठी भरपूर जोड घ्या. त्या दारूबंदीवाल्यात जायचं, इकडे जायचं, मंत्रालयात जायचं, ढमक फिरायसाठी पैसा पाहिजे ना. नाही ते काय अकोला काही दूर नाही, जाईन भेट घेईन मी त्यांची. त्याला म्हणीन चला सांगतो मी, येतो तुमच्यासोबत. काही काम नाही ना तुमचं, तुम्ही एकटे सांगा त्या गावात. नाही ना, बायांची सर लय तक्रार आहे. बाया लिडर नाही, काही गावाचे सरपंच नाही, काही गावाचे पोलीस पाटील नाही, एक नागरिक म्हणून आहे. हो नागरिकच आहो ना मग मी. मग गावाचं पोलीस पाटील, गावाचं सरपंच, तंटामुक्ती कुठे गेले तुमच्या. हो तर मग यांना कसं आहे सर, यांना हे हम भले हमारा भला असं अशी गोष्ट आहे या लोकांची.
नाही काहीच नाही ना. हम मार भला ना हर मार भला काहीच नाही. आपल्याला ते आपलं काम करायचं गुपचाप खायचं. हम भले हमारा भला अशी गोष्ट आहे यांची. हो ना. तर काय आपलं आपल्याला काही घेणं देणं नाही ना. घेणं सर आम्हाला कसं आहे, दारूवाल्यांचा भरपूर हे चालू आहे, रंगात सारं दुकानं चालू आहे, हेच म्हणून तुम्हाला विचारलं सर. पुऱ्या जिल्ह्यात चालू आहे ना. हो हो, मी गणितही काढलं होतं त्याचं, भरपूर फार मोठा पुऱ्या महाराष्ट्र आपल्या इकडे तर काही काही लोक टेबल टाकून बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात टेबल टाकून विकून राहिले. हो, फार मोठा विस्तार आहे. या खेड्यापाड्यानं पोलीस स्टेशन, आपल्या उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत जे 72 खेड्यात, या खेड्यापाड्यात भरपूर 4-5 प्रत्येक गावात आहेत. उरळ पोलीस स्टेशन काय सर पोलीस स्टेशन अंदर आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे येतात ते, त्यांचा विस्तार भरपूर आहे. आणि त्यांचं गणित लावलं तर मी प्रत्येकाचं समजा वेगळं मोठा हिशोब चालते तो. निमकर द्यायला 12 धंदे आहेत. मग काय करायचं आहे ना. हो, हे बरोबर आहे ना. आता मग ठीक आहे. 12 धंदे आहेत. 12 तुमच्या इथे 4च आहेत. हो, काय निमकर द्यायला 12 धंदे आहेत. 12 काय होईल, मी प्रत्येकाचं टोटल लावतो. प्रत्येक 400 रुपये रोज जर कमावत असेल सर इन्कम त्याचं, तर तो 12,000 रुपये महिना कमावतो एक जण. हो, असे 300-400 पकडा आपल्या 72 खेड्याले. काय हो 300-400 कुठे काढले. 300 जण पकडले अंदाजे कमीत कमी. त्याचं इन्कम पाहिलं प्रत्येकाचं किती आहे. मग मोबाईल मध्ये काढलं म्या. 400 रुपये कोणी कमावते काय. कमीत कमी 1200 ते 1500 रुपये कमावतात एक जण. सांगा बा, म्हणजे मग तेल करोडच्या आसपास चाललं महिन्याचं इन्कम प्रत्येकाचं. नाही ना हो, 1.5 करोड आहे ते. हो का. मग हो, म्हणजे मग त्यातला मग आता त्यात कसं आहे, त्यातलं वेगवेगळे विषय आहेत ते आता तुम्हाला सांगता येत नाही समजा. पण हे धंदे कसे काय चालू आहेत हे समजून नाही राहिलं मला. चालू आहे म्हणजे काय रोज आणखी धरून राहिले. बिना लायसन्स असल्यामुळे कारवाई मिळालं बा, होते असं होते का, तर असं विचार म्हणून आपण कंप्लेंट केल्या तुमच्यापाशी. मग केल्या ना, कारवाई केल्या नाहीत काय. हो, कारवाई तुम्ही केल्या, बरोबर आहे. हे बरोबर आहे, ते भिवून नाही राहिले. हो, ते भिवून नाही राहिले तुम्हाला, हे बरोबर आहे. घेऊन आणले काय जे आता तो शेगुकारचा बाहेर बसेल राहते तर त्यानं तो बंद केला. नाही, झालं शेगोकारचं चालू आहे. कुठे दिलं धरून मध्ये शेवकारले. देऊ का तुम्हाला धरून. मग बरं याचा मग मी अचानक तुम्हाला फोन लाईन काय. अचानक म्हणजे काय, मी ठाण्यात तू अचानक फोन करतो. नाही, तुम्ही यायला मला 1 घंटा लागते. नाही तसं नाही. हो, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हो, फक्त मग योगायोग आले की तुम्हाला मी समजा तुम्ही आले गायगाव फायगाव, तर मग मी तुम्हाला फोन लाईन. काहीच नाही गुपचाप मध्ये तो माल कुठे ते पाय फक्त. बरं, हो तसं करी. तो सुकला फक्त मग हातातून त्या सरेवर केले त्याच्या. हो का. हा, सरेवर कसा केलाय. मग बरं, खंडारे गणेश खंडाऱ्यावरही केली. हो का. त्याच्यानंतर जंजावर केली. इकडे याच्यावरही केली. फक्त शेवकार राहिला छिनालचा. हो का. तर मग शेगोकारची दारू मला माहित आहे, तो त्या खोपल्याच्या आडी लपवते किंवा काही घरून मोजकाच माल आणायला लावते घरच्या इले. माझा काल चाल ना ते ना, काल तर गेलं तुम्ही तिकडे. अरे ते खोपल्याचं सर धुंडलं ना रे बाबा. फक्त घर कुठे आहे त्याचं, त्या कुठे माल टुती तेवढं एक बार सांग. बरं मग काही वांधा नाही. त्याच्या दारी बसतो मी, असा त्याच्यासोबत गप्पा करत असतो रोज. हा, मग मला फक्त तेवढं गुपचाप मध्ये पता काढ. हा, तो माल कुठे ठेवायचे फक्त. बरं ठीक आहे. त्याच झालेला होता. ठीक आहे. हा, जय महाराष्ट्र.